ही सुपर टेस्टी कॅरमेल साबुदाणा खीर खास नवरात्रीच्या उपवासासाठी मी आज बनवणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। रेसिपी खूप सोपी आहे आणि तेवढीच टेस्टी पण आहे, नक्की ट्राय करा। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि आपल्याला आवडत असलेले सगळे ड्रायफ्रुट्स यामध्ये घालायचे आहे आणि छानपैकी तळून घ्यायचे आहे। तळून झाल्यानंतर हे मी साईडला काढून ठेवते, कारण याचा वापर आपण शेवटी करणार आहोत। आता सेम कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि यामध्ये अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा घालून छान परतून घ्यायचा आहे। आणि आता 2 मिनिटांनंतर यामध्ये एक मोठा कप भरून मी इथे दूध घातलं आहे आणि 1/4 कप इथे पाणी घातलं आहे आणि हा साबुदाणा या दुधामध्ये छानपैकी 10 ते 15 मिनिटं शिजवून द्यायचा आहे। यानंतर आता आपल्याला कॅरमेल तयार करून घ्यायचं आहे। कॅरमेल बनवताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची, जास्त हाय केलं तर साखर करपू शकते। त्यासाठी इथे थोडंसं पसरट भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये साखर घालायची आहे। साखर अजिबात हलवायची नाही सुरुवातीला, असं थोडंसं ट्रान्सपरंट दिसायला लागलं की मग यानंतर आता ही साखर आपल्याला हलवायची आहे। जर आधी हलवली तर यामध्ये थोडेसे गोळे तयार होतात व कॅरमेल बनायला वेळ लागतो। तर अशा पद्धतीने थोडंसं हलवायचं आहे आणि हे साखर इथं मेल्ट होताना दिसेल आपल्याला। आणि आता मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी घालून छानपैकी हलवून घ्यायचं आहे। आता हे आपलं कॅरमेल तयार आहे। साबुदाणा शिजत आहे, यामध्ये आपण हे कॅरमेल घालून घेऊया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया। आता हे अजून 5 मिनिटं आपल्याला शिजवून द्यायचं आहे। केशरचं दूध यामध्ये मी घातलं आहे। आपली खीर छान शिजलेली आहे। आता इथे मी इलायची पावडर घालते आहे आणि परत 5 मिनिटं शिजवून देत आहे। मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। साबुदाणा खीर आपली रेडी आहे। जे ड्रायफ्रुट्स आपण तळले होते ते गार्निशिंग करून घेऊया आणि अगदी कमी वेळेत झटपट अशी आपली मस्त साबुदाणा खीर तयार आहे। रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।